आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूट लाडू. तर त्यासाठी पूर्ण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, ते जे घरी होते ते काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, खजूर आणि खोबरं सर्व घेतलेलं आहे. ते व्यवस्थित थोडं थोडं कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजून व्यवस्थित झाल्याच्या नंतर ते आपल्याला थोडंसं मिक्सरला बारीक करायचं आहे. आणि हे जे लाडू बनवणार आहोत आपण शुगर फ्री, याच्यामध्ये कोणतीही साखर किंवा गूळ वापरणार नाही आपण. आणि हे लाडू खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात. या लाडूने इम्युनिटी वाढते, डायजेशन आणि गट हेल्थ पण चांगली राहते. एनर्जीचा चांगला सोर्स आहे ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, फायबर, कॅल्शियम, झिंक आणि फॅटी ॲसिड असतात. ते आपल्याला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, कॉन्स्टिपेशनला मदत करतात, कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवतात, कॅन्सरची रिस्क कमी करतात, ब्लड प्रेशर पण कमी होण्यासाठी मदत होते आणि हेल्दी वेट गेन होत असते. हृदयाचे जे काही आजार आहेत त्यांना पण होण्यापासून हे रोखतात. तर हे घेतलेले आहेत मी खजूर, तेल मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे. थोड्याशा तुपामध्ये परतवून मिक्सरला जे आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत भाजून, तर ते व्यवस्थित कढईमध्ये हे थोडंसं व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. सर्व काही गरम असं परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे असे लाडू बनवायचे आहेत. तर हे बघा मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे मिक्सरला बारीक केलेले आहेत. व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित असे मिक्स झाल्याच्या नंतर त्याचे आपल्याला लाडू बनवायचे. हे लाडू आपण लहान लेकरापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण खाऊ शकतो. खाण्यासाठी हेल्दी, खूप असे हेल्दी, आणि ह्या थंडीच्या दिवसामध्ये तर सर्वांनाच हे पौष्टिक लाडू खायला पाहिजे. तर हे मी हाताने थोडंसं कढईमध्ये मला अवघड जात होतं, तर त्याच्यामुळे मी थोडंसं गरम केलं आणि परातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्याचे गोलगोल असे हे लाडू बनवून घेतलेले आहेत. हे लाडू प्रत्येकाने नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा. तर मस्त खा, हेल्दी राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. परत भेटूत आपण दुसऱ्या अशाच छान छान रेसिपीसोबत. बाय बाय.